हे आम्ही फिश थाळी घेतलेली 3 आणि चिकन थाळी 2 घेतलेली. ह्याच्यामध्ये शिंपल्याची पण भाजी होती आणि खेकडा, मच्छी कढी हे सर्व होतं ह्याच्यामध्ये. चिकनमध्ये पण खूप सारी व्हेरायटी होती, सोलकढी वगैरे, पापड, चिकन सुक्का, चिकन मसाला, चिकन मालवणी वगैरे. आणि आंबोळी घाटामध्ये पहाडी मॅगी मुलांना खायची होती म्हणून थांबलेलो. तर हे माकड बघा, बिस्किट. हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. सकाळचा व्ह्यू होता हा. सकाळच्या काहीतरी 3-4 वाजले असतील. तर पहाटे पहाटे आम्ही चाललेलो होतो. कुठे चाललो आहे ते बघा. आणि स्वतःच्याच गाडी हे करून, म्हणजे असं ट्रॅव्हल्स वगैरे नव्हती बुक केली. गाडीमध्ये का तर तिथे फिरायला असं छान वाटतं म्हणून आम्ही गाड्यातूनच गेलेलो. माझी छोटी बहीण नव्हती आली, तिच्या मुलाची एक्झाम असल्यामुळे तिला सुट्टी नव्हती आणि आम्ही दोघेच चाललेलो, माझी पुण्याची बहीण आणि मी, फॅमिलीसोबत. आणि गाडी पण एकामागे एक होती, असं नाही की लांबून लांबून, असं जवळजवळच असं करून चाललेलो होतो आम्ही. आणि हा सकाळचा व्ह्यू इतका सुंदर वाटतो ना. हे सगळे बाय करतात. हे बघा. आणि हा सकाळचा व्ह्यू किती सुंदर वाटतोय बघा, किती मस्त वाटतं. हे कोल्हापुरावरून आम्ही निघालेलो. आता सूर्यदेवताचं पण दर्शन होईल बघा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. हे बघा किती सुंदर वाटतं हा सूर्य उगवताना दिसताना. झाडातून कसा लपून लपून येतोय बघा, कसलं सुंदर दिसते बघा ते. कोल्हापूरवरून आंबोळी घाटातून आम्ही चाललेलो होतो. कुठे चाललो आहे ते बघा. इथे थांबलेलो होतो. जरा आमची गाडी बघेच जरा हे झाले की आम्ही थांबून लगेच सोबत बरोबर जात होतो. आणि छान वाटतं ते असं फॅमिली ट्रिप वगैरे करायला, मस्त वाटतं. हे आंबोळी घाटामध्ये आम्ही थांबलेलो होतो. इथे मुलांना मॅगी आणि काय काय खायचं होतं, म्हणजे सकाळपासून गाडीत बसून पण कंटाळा आलेला होता. त्याच्यामुळे काहीतरी 10:30-11 वाजता आम्ही बरोबर इथे थांबलो होतो जरा आराम करायला. तर मुलांनी मॅगी वगैरे खायला घेतलेली, कोणी भाजलेलं कणीस वगैरे, कोणी भजी घेतले होते, कोणी अंडा मॅगी घेतलेली. हे बघा इथे आपले महाराष्ट्रीयन वडापाव, जिथे जाईल तिथे खूप छान वाटत नाही खायला गरमागरम. सर्वांना जरा फ्रेश पण व्हायचं होतं ते. आणि त्या आंबोळी घाटामध्ये धबधबे वगैरे पण किती सुंदर होते. इथे सर्व बघायचं चाललेलं, कोण काय 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 घेते. लाईनीने उभं राहिलेले सगळे. हे बघा, आमचं शूटिंगचंच काम चालू होतं. हे मी माझ्या मिस्टरांच्या बरोबर एक फोटो क्लिक केला होता. हे माझ्या बहिणीच्या मुलीने भाजलेलं कणीस घेतलेलं आणि सर्वांना मॅगी, भजी वगैरे असं खायचं होतं. हे ते माकड दिसल्यावर माझा मुलगा बिस्किट देत होता त्यांना. हे बघा बिस्किट घ्यायसाठी कसं येत होतं. हे घे कणीस, या खायला. गरमागरम कणीस काय भारी लागतं ना. नंतर हे सर्व मॅगीची वाट बघत बसलेले, तोपर्यंत हे माकडाला बिस्किट द्यायची चाललं होतं. त्याची मम्मी बघा लांबून बघत होती. छोटं पिल्लू होतं हे, कसं घेते. हे सगळे वेटिंगमध्ये थांबलेली मॅगी कधी येते. किती छोटं बच्चा आहे बघा हे. तोपर्यंत आमची भजी आली होते, चटणी आणि भजी, कांदा भजी होते. अजून ह्या लोकांची मॅगी यायचीच होती. हे बघा हे कसे वेट करतायत. आमचं तोपर्यंत चालू झालं होतं हे भजी खायची. हे माझे मिस्टर, हे माझ्या बहिणीचे मिस्टर आणि हा माझ्या बहिणीचा मुलगा. हे काहीतरी बोलून गेले, त्यामुळे ते मुलाने पण बघा तोंड कसं केलं.
एवढी मजाक मस्ती आमची चालते ना, भांडतो पण तेवढं जण हे. तोपर्यंत मॅगीवर बरोबर सगळ्यांनी हे केलं होतं, ताव मारला होता. सगळे तुटून पडले होते सकाळी सकाळी. हे माझा मुलगा आणि त्याचा फ्रेंड होता. ते दोघं एकत्रच हे करत होते, खात होते. त्यांनी अंडा मॅगी मागवलेली आणि हे मॅगी होती. आमचं खाऊन झालं की आम्ही इथे थोडं एक एक 2-2 स्पून घेतले होते मॅगीचे खायला. तोपर्यंत हे माकडं बघा कशी करत होते. हे माझ्या बहिणीबरोबर फोटो क्लिक केलेला. हे बघा, हे वॉटरफॉल किती मस्त वाटतं ना, हे धबधबे वगैरे. हे आंबोळी घाट कसलं आहे, जबरदस्त होता हा आंबोळी घाट. पहिल्यांदा पाहिला होता. हे बघा, आणि एकामागे एक गाडी आमची निघालेली होती. हे बघा, किती शॉर्ट रस्ता आहे ना हा, भीती वाटत होती. हे आम्ही वाकून बघत होतो असं गाडीतून. हे आता आम्ही आलो आहे गोव्यामध्ये. तर बघत राहा गोव्याची आमची ट्रिप, आणि कशी वाटली नक्की सांगा. उद्या पूर्ण व्हिडिओ टाकेन, कुठे कुठे जेवलो, घराचा टूर वगैरे. बाय.